नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांचे IIT, NIT, IIIT, JFT आहे. त्याचबरोबर मेडिकलमध्ये MBBS, BMS, BHMS, BDS, त्याचबरोबर जे महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, फार्मसी कॉलेजेस आहेत, ह्यांची ॲडमिशन प्रोसेस आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. तर आजचा जो विषय आहे तो वेबिनार नंबर 6 मध्ये आपण मागच्या जे पार्ट्स पाहिले त्यामध्ये आपण कॉलेजेसची माहिती घेतोय. त्यामध्ये विशेषतः IITचीच माहिती घेतो. तर IITs मध्ये जर पाहिलं सर सर्वात टॉपला जे IIT येतं, तर टॉपला जे IIT येतं ते IIT बॉम्बे आहे. IIT बॉम्बे मुंबईमध्ये येतं, मुंबई पवईमध्ये महाराष्ट्र. तर या ठिकाणचं जे हायेस्ट पॅकेज आहे, तर हायेस्ट पॅकेज आहे जवळपास 3.67 CR आणि जे आहे ते 3.67 CR आहे. आणि या ठिकाणचं जे फी स्ट्रक्चर आहे तर फी स्ट्रक्चर जवळपास फी जी आहे ती 1 लाख प्लस मायनस आहे. त्याचबरोबर जे SC ST कॅन्डिडेट किंवा PWD कॅन्डिडेट आहेत त्यांना फीज स्कॉलरशिप अंतर्गत असते, तर ट्युशन फी माफ असते. तर जवळपास 6 to 7,000 फीज ही तुम्हाला SC ST कॅन्डिडेटसाठी राहील. त्यानंतर हे सर्वात जुनं कॉलेज आहे, जवळपास 1958 चे जे एस्टॅब्लिशमेंट आहे आणि वन ऑफ द टॉप टेक्निकल इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी इन द वर्ल्ड. आणि याचं जर युनिव्हर्सिटी टॉप वर्ल्ड जर रँकिंग पाहिलं तर जवळपास हे टॉप 50 मध्ये म्हणजे जवळपास 47 रँक हे जवळपास वर्ल्ड मध्ये या कंपनी आपलं IIT बॉम्बेचं येतं. तर IIT बॉम्बेमध्ये जसं सांगितलं तसं त्यानंतर आपण पाहू की IIT बॉम्बेमध्ये अंडर ग्रॅज्युएट जे कोर्सेस आहेत ज्याला आपण डिग्री कोर्सेस म्हणतो, तर अंडर ग्रॅज्युएट कोणकोणते कोर्सेस आहेत ते पाहू. तर यामध्ये आपण पाहू शकतो तर सुरुवातीला IIT बॉम्बेमध्ये एरोस्पेस आहे. ज्या विद्यार्थ्यांना एरोस्पेस मधून डिग्री इंजिनिअरिंग कंप्लीट करायचं आहे ते एरोस्पेस इंजिनिअरिंग मधून करू शकतात. त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग आहे 4 इयर्स, सिव्हिल इंजिनिअरिंग 4 इयर्स, एन्व्हायरमेंटल सायन्स अँड इंजिनिअरिंग 4 इयर्स, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 4 इयर्स आहे. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 4 इयर्स आहे, इंजिनिअरिंग फिजिक्स आहे 4 इयर्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 4 इयर्स आहे, मेटलर्जी इंजिनिअरिंग अँड मटेरियल सायन्स आहे 4 इयर्स. त्यानंतर इंजिनिअरिंग एनर्जी इंजिनिअरिंग आहे 4 इयर्स, केमिस्ट्री आहे 4 इयर्स, इकॉनॉमिक्स आहे 4 इयर्स, BSc मॅथमॅटिक्स आहे 4 इयर्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ड्युअल डिग्री 5 इयर्स आहे. तर हे सर्व कोर्सेस जे डिग्री कोर्सेस आहेत ते तुम्ही IIT बॉम्बेच्या माध्यमातून कंप्लीट करू शकता. आता IIT बॉम्बेला जे ऍडमिशन प्रोसेस आहे त्या ऍडमिशन प्रोसेससाठी जे अंडर ग्रॅज्युएटचे जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी तुम्हाला JEE मेन क्वालिफाय करून JEE ॲडव्हान्स, तर JEE ॲडव्हान्सचा जो रँक बेस आहे तर JEE ॲडव्हान्सवर तुमचं IITचं ऍडमिशन्स होतात. तर आपण IIT जे कॉम्प्युटर सायन्स आहे त्याचा कट ऑफ पाहू. तर कट ऑफ मध्ये IIT बॉम्बेचा जर कट ऑफ पाहिला तर आपण कॉम्प्युटर सायन्सचा ओपन कॅटेगरीचे आहे तर टॉप 66 स्टुडंट्स जे आहेत ते IIT बॉम्बेमध्ये आहेत. फिमेल कॅन्डिडेटमध्ये 291 आहेत, ओपन PWD मध्ये 5, ओपन PWD फिमेलमध्ये 11, जे EWS कॅन्डिडेट आहेत ते जनरल न्यूट्रलमध्ये टॉप 20, EWS फिमेलमध्ये टॉप 74, EWS PWD मध्ये टॉप 2, OBC NCL जे विद्यार्थी आहेत त्यांचे टॉप 58 मध्ये रँक आलेला आहे. OBC NCL फिमेल 227, OBC NCL PWD टॉप 7, OBC NCL PWD फिमेल 12, SC जनरल मध्ये हा जवळपास 25 रँक आहे, SC फिमेल मध्ये हा 113 आहे, SC PWD मध्ये 5 आहे. त्याचबरोबर ST मध्ये पाहिला तर ST मध्ये टॉप 10 मध्ये येतं, ज्यांचे रँक्स आहेत त्यांना मिळू शकतं. ST फिमेल मध्ये हा रँक 87 आहे आणि ST PWD मध्ये हा रँक 1 आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना IIT बॉम्बेला ऍडमिशन घ्यायचं आहे तर JEE ॲडव्हान्सचा जो तुमचा रँक असणार आहे तो या पद्धतीने आला किंवा याच्यापेक्षा जर कमी आला तर तुम्हाला IIT बॉम्बे मिळू शकतं. तर IIT बॉम्बेचा आपण फी स्ट्रक्चर पाहिलेलं आहे आणि टॉप 1 रँकिंग इंडियाज नंबर 1 कॉलेज आहे. त्याचबरोबर तिथं फी स्ट्रक्चर, तिथं कंपनीज, आता जवळपास तिथे इंटरनॅशनल जे कंपनीज पाहिल्या तर भरपूर सारे इंटरनॅशनल कंपनीज येतात, डोमेस्टिक कंपनीज येतात. जवळपास जर मागच्या वर्षीचा जर स्टडी बघितला तर 531 कंपनीजनी व्हिजिट केलेल्या आहेत. त्यामध्ये जवळपास 1845 स्टुडंट्स रजिस्टर्ड झाले होते. त्यापैकी जवळपास 1516 स्टुडंट्स हे प्लेस झालेले आहेत. जवळपास 16+ स्टुडंट्सना 1 CRच्या वरचं पॅकेजेस मिळालेले आहेत. त्यात ॲल्युमिनी खूप स्ट्रॉंग आहे, जे पासआउट स्टुडंट आहेत, कारण की खूप जुनं कॉलेज असल्यामुळं ॲल्युमिनी पण स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना, त्याचबरोबर जे फॉरेन कंपनीज आहेत जे फॉरेनमध्ये आपण पाहू शकतो, जपान असेल, UK असेल, USA असेल, नेदरलँड असेल, हाँगकाँग असेल, तायवान असेल, जे इंटरनॅशनल कंपनीज आहेत ज्याला इंटरनॅशनली आहेत
त्या फार मोठ्या कंपनीज रिक्रुटरसाठी IIT बॉम्बेमध्ये येत असतात. त्याचबरोबर जे डोमेस्टिक कंपनीज आहेत त्या टॉप डोमेस्टिक कंपनीज सुद्धा IIT बॉम्बेमध्ये प्लेसमेंटसाठी येत असतात. तर ज्या विद्यार्थ्यांना रँकिंग जे मी आता जसं सांगितलं त्यानुसार जर रँकिंग असेल तर त्यामध्ये तुम्हाला IIT बॉम्बे तुम्हाला मिळत असेल तर 100% IIT बॉम्बे घ्यावं आणि आपलं जे करिअर आहे ते उज्ज्वल करावं. ठीक आहे. तर पुढचा जो आहे त्यामध्ये आपण IIT कानपूर पाहणार आहोत. सेम IIT कानपूरचं आपण रँकिंग पाहणार आहोत, फी स्ट्रक्चर पाहणार आहोत, त्यात तिथल्या प्लेसमेंट्स पाहणार आहोत. ठीक आहे. चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्र तसेच आपल्या रिलेटिव्सना शेअर करा. थँक्यू.